विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे, फिजिक्सचं प्रॅक्टिकलचे मार्क 30 असतात लक्षात घ्या आणि कॉलेज 30 पैकी 30 देतंय तुम्हाला. मग पास होण्यासाठी फक्त 5 मार्क पाडायचे आहेत. ते पण एमसीक्यू 10 असतात. होऊन जातंय. केमिस्ट्रीला पण तसंच आहे. म्हणजे हे मी कुणाबद्दल बोलतोय? निवांत राहणाऱ्या मुलांबद्दल बोलतोय, की ज्यांना काळजी नाहीये. प्रॅक्टिकल धरून होतोय पास आपण. पण बाळांनो, मॅथ्सला फक्त 20च मार्क आहेत इंटरनल लक्षात घ्या आणि पासिकला 35 मार्क पाडायला लागतात. 15 मार्क पाडायला लागतायत आणि ते एवढं पण सोपं ठरणार नाही तुम्हाला लक्षात घ्या. पण थांबा ना, मी सांगतो ना, लोअर टार्गेट कोण ठेवणार आहे? आपल्याला 100 आउट ऑफ 100 मार्क पाडायचे आहेत. पण एवढे जरी पाडत असताना जर स्ट्रॅटेजी बनवली तर बरं पडेल ना. मी तुम्हाला सांगतो, की पहिली गोष्ट म्हणजे आता शांतपणे ऐका. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन ए मध्ये ते एमसीक्यूज वगैरे असणार आहे. सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी ला पहिल्यांदा टार्गेट करायचंय. तुम्ही सेक्शन डी चा कुठलाही पेपर काढून बघा. तुम्हाला लिनियर प्रोग्रामिंगचे प्रॉब्लेम दिसणार म्हणजे दिसणारच. ते थोडं नाही, 4 मार्काला. 4 मार्काला लिनियर प्रोग्रामिंग फिक्स आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक क्वेशन मॅट्रिक्स मधला फिक्स आहे. मग मेथड ऑफ रिडक्शन येईल किंवा इन्व्हर्स काढायचा एखादा टॉप प्रश्न असेल, फिक्स आहे. पण मी हे आज नाही टार्गेट देणार. तुम्हाला मी रोज टार्गेट देतोय, डेली टार्गेट देतोय. मग एल-पी-पी फिक्स आहे, मॅट्रिक्स फिक्स आहे, वेक्टरचा पण एक क्वेशन फिक्स आहे. पण मला टार्गेट आज तुम्हाला वेगळंच द्यायचंय. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मी इथं लिहितोय, की dy/dx दॅट इक्वॉल्स टू dy/du इंटू du/dx. चेन रूल. चेन रूल. त्याच्यानंतर मी नंतर लिहितोय, की dy/dx दॅट इक्वॉल्स टू dy/dt अपॉन dx/dt. पॅरामेट्रिक इक्वेशन्स म्हणूया आपण. अजून मी देतोय तुम्हाला इथं, की dy/dx दॅट इक्वॉल्स टू 1 अपॉन dx/dy और इकडं जर मी dx/dy लिहिलं, तर 1 अपॉन इथं dy/dx येणार. क्लिअर? मी तुम्हाला सांगतो क्वचित एखाद्या पेपरमध्ये दुर्मिळ यातलं कुठलं थेरम नाही येणार. नाहीतर ऑलमोस्ट सगळ्या पेपरमध्ये थेरम येणार. मग तसं बघितलं तर 3च थेरम आहेत. हे काय एकमेकाला ऑर असल्यासारखेच आहेत लक्षात घ्या. मग 3च प्रश्न करायचे. एक प्रश्न येणार, 4 मार्क मिळतायत. का नाही करायचं? का नाही करायचं? मी तुम्हाला सांगू का? आता एक काम करूया चला. वाय ॲप्लिकेशन मी ओपन करतो आणि या थेरमचं वेटेज किती आहे ते बघूया आपण हं. आता माझ्याकडे बोर्डचा क्वेशन पेपर आहे. ऑब्व्हियसली आपण जुलैमधला पहिला बघणार रिपीट आणि सेक्शन डी मी एकदम वरती नेतोय सेक्शन डी. तर सेक्शन डी मध्ये पॅरामेट्रिक इक्वेशनचं आलंय आणि त्यातलं एक सोपं न्यूमेरिकल दिलंय असं हे बघा थेरम 3 मार्काला एक छोटं न्यूमेरिकल असं 4 मार्काला येतंय. आलं की नाही? आलं. आलं. बर. तुम्ही काल रात्री मी जे लाईव्ह सेशन घेतलं, त्यात बाय पार्ट्सचं थेरम घेतलं होतं, त्याचे प्रॉब्लेम घेतले होते, प्रूफ घेतलं होतं. केलं का? ते केलं पाहिजे कारण तेही इम्पोर्टंट आहे. आजच्या टार्गेटमध्ये तेच असणार आहे. इंटिग्रेशन u/v मग u इंटिग्रेशन v मायनस स्क्वेअर ब्रॅकेट du/dx इंटिग्रेशन v आणि इथं dx लिहितोय. थोडक्यात लिहिलंय बरं का मी. तुम्हाला ॲट एनी कॉस्ट हे थेरम करायचंय. बरं याच्यानुसार आपण या 3 फॉर्म्युले डिराईव्ह करू शकतो. a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx. असा मोठा फॉर्म्युला आहे. x/2 रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बाय 2 साइन इन्व्हर्स x अपॉन a. मग तसा हा पण फॉर्म्युला आहे. काय a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. तसा हा पण फॉर्म्युला आहे. कुठला मग? x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि हा पण एक टाइप आहे, की e रेज टू x एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स आणि डीएक्स. त्यातला हा क्वेश्चन 2024 ला आले सॉरी रिपीटर एक्झाम मध्ये आला होता. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 4 मार्काला. झाले की 4 आणि 4 8 मार्क. आजचं टार्गेट एवढंच आहे. आजचं टार्गेट एवढंच आहे. डेरिव्हेटिव्हचे थेरम तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन सॉरी आपल्या कोर्स आपल्या YouTube चॅनलवर शोधा. डेरिव्हेटिव्ह इम्पोर्टंट थेरम आणि सह्याद्री ट्युटोरियल्स टाका. तुम्हाला हे थेरम दिसतील. ॲक्चुअली त्याचे 4-5 व्हिडिओ असतील. कुठलाही बघा. हे बघा, एल-पी-पी आहे का? आहे. त्याच्यानंतर वेक्टर आहे का? आहे. मॅट्रिक्स आहे का? आहे. लॉजिक त्याच्यातलं ना स्विचिंग सर्किट आहे. एक काम करूया. काय-काय होतं रे या पेपरमध्ये जरा रिपीट करा बघू. थांबा 1 मिनिट. सेक्शन डी मध्ये काय-काय होतं? डेरिव्हेटिव्हचा थेरम, इंटिग्रेशनचा थेरम. ओके. एल-पी-पी आणि लॉजिक आणि मॅट्रिक्स. चला ठीक आहे. मी एक काम काय करतो, एखादी ॲड आली इथे येऊ देत म्हणूया आपण. वाय लर्न ॲप्लिकेशनवर आपण आता कुठला प्रश्न बघितला रे? कुठला पेपर बघितला आपण? जुलै 2025 चा. आता
फेब्रुवारीतला पेपर बघूया ना आपण. फेब्रुवारीतला पेपर बघूया. त्यात काय आलं तर बघूया आपण. ओके. मी सेक्शन डी कडेच जाणार आहे लक्षात घ्या आणि सेक्शन डी मध्ये परत पॅरामेट्रिकच आलंय. परत ते जुलैला रिपीट झालं. त्याच्यानंतर सेक्शन डी मध्ये इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज आल्यात बरं का. ह्यातलं नाही पण इंटिग्रेशन आहे. फिक्स आहे. एल-पी-पी आहे. इन्व्हर्स आहे आणि तुम्हाला सांगतो गंमत म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधलं पण थेरम आलंय आणि वेक्टर मधलं पण थेरम आलंय. काढा ना पेपर फेब्रुवारी 2025 चा आणि बघा. वेक्टरचं थेरम 4 मार्काला आलंय. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं थेरम 4 मार्काला आलंय. एल-पी-पी 4 मार्काला. झाले की 5 क्वेशन अटेम्प्ट करायचे. जमलं. थांबा. अजून आता 2025 नंतर 2024 कडे जाऊया. आणि 24 चा पहिला रिपीटच बघूया आपण क्वेशन आणि सेक्शन कुठला? डी. आता सेक्शन डी मध्ये बघा इंटिग्रेशनचं आलंय. हे थेरम आलंय. तिघांपैकीच एक येणार आहे ना, तिघांपैकीच येणार आहे. 2 थेरम झाले. स्विचिंग सर्किट आहे का? आहे. एल-पी-पी आहे का? आहे. एल-पी-पी आहे बाळांनो. म्हणजे कळालं तुम्हाला? तुम्ही मला व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला महिन्यात इतकं टार्गेट देणार आहे, की कॉन्फिडन्स वाढेल. पण हे पुन्हा कधीही विचारलं, हे थेरम कसं प्रूव्ह करायचंय? सांगता आलं पाहिजे. तुम्ही करताय हे मला माहिती आहे बाळांनो. मग स्क्रीनशॉट काढून घ्या. हा तुमचं डेली टार्गेट आहे आणि ऑफलाईनच्या मुलांना हे कंप्लीट करूनच क्लासला यायचं लक्षात घ्या. ओके. मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी नेक्स्ट दिला टार्गेट चेक करेन, की आदल्या दिवशी टार्गेट कंप्लीट केलं का? बरं मॅथ्सचं टार्गेट देतोय, पुन्हा फिजिक्स, केमिस्ट्री असं खूप वेगवेगळे टार्गेट देणार आहे. कधी-कधी मलाच असं वाटणार आहे, तर देऊ काय टार्गेट तुम्हाला? म्हणजे दिले तर रिवाईज करायचंय ना. चला मी हा व्हिडिओ थांबवतोय इथं. ऑल द बेस्ट.